स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आपल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये आपलं जे काही विभागीय कार्यालय आहे गोडेगाव या ठिकाणी प्रकल्प कार्यालय या ठिकाणी आपण आपल्या जे काही मागण्या घेऊन मांजरी या हॉस्टेलचे जे काही विद्यार्थी आहेत गेले 11 दिवस झाले अन्न त्याग करून त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी ते भांडतायत आणि त्याला पाठिंबा म्हणून आज जे काही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आंबेगाव तालुक्यातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। पहिल्यांदा मी किसान सभेच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो ते याच्यासाठी की पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगतो की मांजरीमध्ये जे काही हॉस्टेलला मागण्या घेऊन त्याच्या मागण्या काय आहेत। साधी मागणी आहे की गडचिरोलीमध्ये जो काही आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाचा प्रकार झाला तो तिथल्या आश्रम शाळेमध्ये ज्या काही सुविधा पाहिजे होत्या त्याच्या अभावामुळे तिथे सर्प आज जातो म्हणजे काय, म्हणजे तिथं जी काही सोयी सुविधा आहे त्याच्या अभावामुळे जो प्रकार घडला तो अतिशय दुर्दैवी आहे। आणि त्याच्यानंतर काय कारवाई झाली, काही लोकांवर निलंबन झालं वगैरे वगैरे, तिथल्या घटकाला जबाबदार धरून ही कारवाई केली। परंतु त्याच्या पुढचा माझा प्रश्न असा आहे, ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी अशी परिस्थिती का निर्माण झाली याला मुख्य जबाबदार जर कोण असतील तर इथल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत। ते काय बोलले माहितीये, ते बोलले मी आम्ही यांना सोयी सुविधा दिल्या, एवढी कोटी रक्कम एवढं सगळं दिलं, फक्त पैसे देणे हे आदिवासी विकास विभागाचं काम नाही। ते पैसे पोचले की नाही, तो पैशाचा विनियोग त्या कामासाठी झाला का नाही, प्रत्यक्ष फील्डवर त्याचा खर्च झाला का नाही याचं देखरेख करणे, याचं नियंत्रण करणे हे सुद्धा त्यांचंच काम आहे। मग त्यांनी तिथल्या जे काही प्रशासकीय प्रमुख असतील त्यांच्यावर जबाबदारी ढकलून ते मोकळे झाले। परंतु हे आदिवासी विकास विभागाची पैसे दिले म्हणजे काय झालं, त्याची पुढची जबाबदारी तुमची नाही का? म्हणून हे जे काही आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहेत यांनी तो नमुना आपल्याला तिथं दाखवला। पुढचं काय की आपण तिथं उपोषणाला बसलो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो हा आहे की ह्या महाशयांनी जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती। परंतु पुढचं काय की काही मुलं आवाज उठवतात, संघटनावरती सोबत जातात, आपले हक्क प्रश्न मांडतात, म्हणून त्यांनी एक शासन जी आर काढला, बरोबर आहे का नाही? त्या शासन जी आर मध्ये काय म्हटलंय त्या शासन जी आर मध्ये की विद्यार्थ्यांना कोणत्याही संघटनेशी संबंध किंवा काही काम करता येणार नाही, प्रश्न मांडता येणार नाही, पालकांना म्हणजे अशा अटी शर्ती घालून तो शासन निर्णय काढला। तो शासन निर्णय मी वाचल्यानंतर मला आमची विद्यार्थी दशेतली आठवण झाली। इथं पत्रकार बंधू आहेत म्हणून मी मुद्दा म्हणून ती गोष्ट सांगतो की आम्हाला आठवण झाली। ती आठवण म्हणजे काय की आम्ही इथे व्यासपीठामध्ये मध्ये काम करत असताना, इथल्या प्रश्नावरती बोलत असताना, इथल्या प्रकल्प अधिकारी आणि वर्डन त्यांनी आम्ही प्रश्नावरती काम करत असताना आम्हाला एक आमच्या पालकांना पत्र दिलं होतं। ते पत्र काय दिलं होतं? पत्र असं होतं की तुमच्या मुलाचं वर्तणूक बरोबर नाही। वर्तणूक बरोबर नाही म्हणजे काय करतात तुमची मुलं? तुमच्या मुलाचं दुसरं कारण सांगितलं की त्याच्यात काय आहे, यांचा राजकारणाशी संबंध आहे। असे 2-3 मुद्दे टाकून आम्हाला पालकांना कळवलं आणि आमचे पालक इथं हॉस्टेलला आले आणि आम्हाला हॉस्टेलला घेऊन प्रकल्प कार्यालयात आले। त्या प्रकल्प कार्यालयामध्ये जात असताना मी पहिला प्रश्न त्यांना विचारला होता, तो तुमच्यासाठी सांगतो। हे जे काही कोणी हे शासन जी आर काढणारे आहेत हे आदिवासी मंत्री आहेत का अजून कोणाचे प्रतिनिधी आहेत हे जरा समजून घेण्याचा मुद्दा आहे। त्यावेळेस मी प्रकल्प अधिकारी यांना सांगितलं, आपण भारत देशात राहतो, बरोबर आहे ना, इथे लोकशाही आहे, बरोबर आहे का नाही?
या लोकशाहीमध्ये निवडून गावाच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे काही प्रतिनिधी निवडून देतो ते कोण निवडून देतो? आपणच देतो ना. त्याला अटकळ आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण भारताचं नागरिकत्व स्वीकारतो, मतदार यादीत नाव येतं आणि ते लोक काय करतात? गावाच्या पुढाऱ्यापासून दिल्लीच्या पुढाऱ्यापर्यंत मतदान करून निवडून आणतात कारभारी. बरोबर आहे ना? मी सांगतोय काही चुकीचं असेल तर सांगा. मग जर मला 18 वर्षाच्या नंतर मतदानाचा जर अधिकार असेल, मला माझं राजकीय मत तयार करायचं असेल, मला माझा गावातला पुढारी ठरवायचा असेल, मला तालुक्यातला पुढारी ठरवायचा असेल, मला माझ्या देशाचं भविष्य घडवणारा पुढारी जर ठरवायचा असेल, तर माझा राजकारणाशी संबंध नाही येणार. माझं राजकारणाशी मला साधं लॉजिक आहे. मला पुढाऱ्याला मतदान करायचंय. अरे माझं राजकीय मत तयार करावं लागेल ना. कोणत्या राजकीय पुढाऱ्याला मतदान करायचं? आणि तुम्ही सरळ सरळ इथं लिहिलेलं की राजकारणाशी ह्या विद्यार्थ्याचा संबंध आहे. मी त्यांना सांगितलं एक काम करा, तुमच्या गुन्ह्याला मी पात्र राहतो, ही अट वाढवून लावा. जशी आता तुम्हाला कमी केली ना ते शिक्षणासाठी, मी तसं त्यांना सांगितलं ही वय वाढवा. आता काय चाललंय काय म्हटलं, हे विश्लेषण करून आम्ही ज्यावेळेस मांडलं त्यावेळेस त्यांनी आमची चर्चा केली. तुम्ही म्हणले तुमच्या हक्कावर भांडू शकता, हे सगळं करू शकता, आणि आम्हाला परत समज देऊन आमच्या पालकांना समजून सांगून तिथं चर्चा होऊन आम्हाला परत पाठवलं. मला हा मुद्दा का सांगायचा आहे की जे काही आता देवा भाऊ बोलले, तुमचे मी पाहत होतो, देवा भाऊ बोलले, काय बोलले की हे कोणत्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत. देवा भाऊंना आपल्या इथं सोशल मीडियाच्या मार्फत मला सांगायचं आहे की लोकशाही म्हणजे काय ही नीट समजून घ्या, आणि या लोकशाहीमध्ये इथल्या नागरिकांचे हक्क काय आहेत ते पण नीट समजून घ्या. जर मला माझा प्रश्न, माझा जर हक्क मांडायचा असेल तर या संविधानामध्ये मुद्दामून ही गोष्ट सांगतोय की लोकशाहीमध्ये जसं आपण प्रतिनिधी निवडून देतो, ज्यांच्याकडे बहुमत आहे ते सरकारमध्ये सत्तेमध्ये बसतात, आणि ज्यांच्याकडे अल्पमत असतं ते विरोधात बसतात. ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते, संविधानिक कायदेशीर वस्तुस्थिती सांगतोय, ज्या वेळेस सत्ताधारी पण प्रश्न सोडवत नाही आणि विरोधक प्रश्न मांडत असतात, त्याच्याकडे पण सरकार ज्यावेळेस लक्ष देत नाही, त्यावेळेस दबाव गटाच्या माध्यमातून आपला प्रश्न सरकारला विचारणे, सरकारला जाब विचारणे, हा संविधानामध्ये दबाव गटाच्या माध्यमातून संविधानिक पद्धतीने, संघटनात्मक मार्गाने, शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने काम करण्याचा आमचा अधिकार आहे. तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या याच्याशी मतलब नाही, हा दबाव गट आहे. आणि हा कोणता दबाव गट काम करतोय? आदिवासी विद्यार्थ्यांचं दबाव गट काम करतोय की आदिवासी हॉस्टेल असतील, आश्रमशाळा असतील, ते शिक्षणाच्या संबंधित प्रश्न असतात त्याच्यावर काम करतोय. येथे पक्षाचा काय संबंध आला? म्हणून मला आपल्याला नीट समजून सांगायचंय की आपण इथं आलेलो आहात, आपल्या हक्काच्या मागण्या जे मांजरीचे विद्यार्थी बसतात ते प्रश्न आपलेच आहेत, त्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आपले स्थानिक काही प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. उद्या कोणी प्रशासनातले किंवा इथले पुढारी काही आपल्याला म्हणतील, ही त्या काळातली परिस्थिती. मी एका विद्यार्थ्याशी बोलता असताना मला जरा दबक्या आवाजात ऐकायला मिळालं की काही हॉस्टेल मधून लावत नाही म्हणले आम्हाला पाठिंबा द्यायला आंदोलनासाठी. असं जरा दबक्या आवाजामध्ये आम्हाला ऐकायला मिळालं. ही गोष्ट तुम्हाला मी सांगतो की जर मी 18 वर्षाचा पूर्ण झाला असेल, मला जर माझं स्वतःचं मत असेल, मला माझं स्वतंत्र असेल, तर आपण स्वतःच्या जबाबदारीवरती 2 वहीचा अर्ज देऊन मी माझ्या ह्या हक्काच्या प्रश्नासाठी जाऊ शकतो. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे. आपल्या हक्कासाठी, आपल्या प्रश्नासाठी. आणि हॉस्टेलमध्ये सुद्धा आपण आपले वेगवेगळे कमिट्या करून तिथे प्रश्न सुद्धा मांडू शकता. आम्ही आम्हाला हे बोलल्यानंतर मला एक आमच्या काळात एक आंदोलन आम्हाला आठवलं. ते आंदोलन काय होतं? गोव्याच्या आश्रमशाळा. आता तुम्हाला आश्रमशाळा खूप मोठमोठ्या इमारती दिसतात, बरोबर आहे की नाही? त्यावेळेस इमारती खूप छोट्या होत्या, इमारती लाल होत्या. त्यावेळेस गोव्याच्या आश्रमशाळेचा मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो, गोव्याच्या आश्रमशाळेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यावेळेस
मुलांना आणि मुलींना सुद्धा 2000 साधारण 4-5च्या सालामधली घटना आहे. मुलांना नव्हे मुलींना सुद्धा उघड्यावर आंघोळ करायला झाला तर इतकी बिकट परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्या ठिकाणी 15 लाख रुपये त्या दुरुस्तीवरती पैसे टाकले होते आणि त्याच्यावर कामकाजच केलं नव्हतं तरी झाला. हा मुद्दा घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. त्यावेळेस सुद्धा विद्यार्थ्यांना आंदोलनामध्ये लावत नव्हतं, परंतु ते विद्यार्थी त्यांच्या जबाबदारीवर आले, इथे आंदोलन केलं आणि त्यांच्या नंतर ते जे काही 15 लाख रुपये दिले होते ते दुरुस्तीला खर्च केले. परंतु त्यांच्या नंतरचा एक मुद्दा सांगतो, या इमारती अशा झाल्या नाहीत. एसएफआय तेव्हापासून लढते या नवीन इमारतीचा. आतला इथं काही आपले भाग्य विधाते आणि भाग्य विधात्याचे प्रतिनिधी असतात, ते सांगतात हे साहेबांमुळे एवढ्या बिल्डिंगी उभ्या झाल्या. तर मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय की त्यावेळेस तो प्रश्न सुटल्यानंतर नंतरच्या काळामध्ये डिंब्याची जी काही प्राथमिक शाळा आहे त्या प्राथमिक शाळेमध्ये 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून तिथे एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपलं एसएफआयचं एक शिष्टमंडळ तिथल्या आमदारांना आणि काही प्रशासनाला भेटायला गेलो होतो. त्यावेळेस ती चर्चा झाली आणि त्यावेळेस हा आंदोलन झाल्यानंतर तो कार्यक्रम होता आणि तिथे आम्ही भेटून तो प्रश्न मांडल्यानंतर ते काय म्हणलं की 15 लाख जाऊ द्या ते करूच आहे, परंतु आपण नवीन इमारतीचे प्रस्ताव करूया म्हणले. आणि तेव्हापासून तुम्हाला सांगतो इथल्या प्रशासनाने इथल्या आमदारांनी असतील आदिवासी विकास विभागाने हे नव्याने प्रस्ताव करायला सुरुवात घेतली. ही कोणाची देण आहे? ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची देण आहे. कोणी म्हणत असेल त्याच वेळेस आम्ही अभ्यास करून याला सपोर्टिव्ह मुद्दा मांडला होता. तो कोणता मुद्दा मांडला होता की हे प्रकल्प कार्यालय केंद्रापासून आपल्या राज्यापासून तर आपल्यापर्यंत आदिवासी विकास विभाग अभ्यास करून काही मुद्दे मांडले होते आणि म्हणून ह्या गोष्टी काही घडलेल्या आहेत. दुसरा मुद्दा आम्ही अभ्यास करून मी एक का सांगतोय की याच्यावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून या डिपार्टमेंटशी बोललं पाहिजे, हे तुमचा नैतिक हक्क आहे. त्यावेळेस आम्ही काय अभ्यास केला होता की जे काही आदिवासी विकास आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असं कोणाला वाटत असेल आम्हाला स्वयंचं काही अनुदान मिळतं, आम्हाला सेवा मिळतं, कुणी आपल्यावर उपकार करते का? असं काही नाहीये. हा आपल्याच खिशातला पैसा आहे. आपल्याच मायबाप शेतकरी सगळे आपण कष्ट करतोय. आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारचा कर आकारला जातो आणि त्या कराच्या माध्यमातून या सरकारच्या तिजोरीत पैसा जमा होतो आणि तो परत आपल्यासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार विविध योजनेच्या माध्यमातून दिला जातो. पैसा हा आपलाच आहे म्हणून कोणी मेहरबानी करत नाही. हा आपला हक्क आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आम्ही काय समजून घेतलं त्यावेळेस 2005 साला की आदिवासी विकास विभागाचं जे बजेट आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये इथे येतं का? हे 5 जिल्ह्याचं कार्यालय आपलं महाराष्ट्र सरकार तेवढं बजेट देतं का? हे आम्ही अभ्यास केला. त्यावेळेस एकूण बजेट लोकसंख्येच्या प्रमाणात 100% जेवढा निधी यायला पाहिजे तेवढा येत नव्हता. मग किती येत होता? एकूण 50% म्हणजे या विभागाला आदिवासी विभागासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सगळ्यासाठी जो निधी यायला पाहिजे त्याचा 50% निधी सुद्धा या विभागामध्ये म्हणजे राज्याकडून येत नव्हता. साधारण जानेवारी महिन्यामध्ये आम्ही अभ्यास केला होता. त्यावेळेस त्या 50% एकूण 50%चं काय झालं याचा आम्ही ज्यावेळेस माहिती घ्यायला गेलो तर त्याच्यामधला 50% सुद्धा जानेवारी महिन्यापर्यंत खर्च झाला नव्हता. मी ही जबाबदारीने सांगतोय. त्या काळातल्या वर्तमान काळ आलेल्या बातम्या बघा, सगळ्या गोष्टी काढून बघा. याचं रेकॉर्ड आजही आपल्या एसएफआय आहे हे काढून बघा. आणि हे ज्यावेळेस आपण मांडलं, ज्यावेळेस राज्यातले पुढारी होते, देशातली ही सोशल मीडियाने चांगलं काम केलं, हे भूमिका ज्यावेळेस मांडलं आदिवासी विकास विभागाचा बजेट तेवढा खर्च होत नाहीये ही भूमिका पुढे आली आणि मग इथल्या लोकप्रतिनिधींना शानपण आलं आणि मग हे जे काही आश्रमशाळेच्या मोठमोठ्या बिल्डिंगी, बरोबर आहे का नाही, हॉस्टेलच्या बिल्डिंगी या अशा आल्या नाहीत. त्या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यास करून तिथल्या लोकप्रतिनिधीला जाब विचारलेला आहे आणि सांगितलेलं आहे आमचा पैसा आहे इमारत झाली पाहिजे, आमचा पैसा आहे जागा खरेदी केली पाहिजे, आमचा पैसा आहे
हॉस्टेल आश्रमशाळासाठी पायाभूत सुविधा झाल्या पाहिजे हे सांगितलेलं आहे आणि म्हणून झालेलं. शेवटी आता कसं आहे, सत्तेत ते बसलेले आहेत, पैसा देताना ते देत आहेत, मग ते म्हणणारच की आम्ही दिलं. परंतु याच्यासाठी SFI न संघर्ष केलेला आहे हे तुम्हाला मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगायचं. कोणाची मेहरबानी नाहीये. मग असं असताना सुद्धा आज आज मला पाहिलं मी ते आता कोणतरी सांगितलं व्हिडिओच्या माध्यमातून, आता काही लोकप्रतिनिधी सुद्धा हॉस्टेलला भेटी द्यायला लागले. भेटी देतात, चांगलं काम आहे, म्हणजे चांगलं काम करतायत, पण ह्या भेटी देताना तिथं काय सोयी सुविधा आहेत ह्या पाहिल्या गेल्या पाहिजे. आज मनसरच्या हॉस्टेलला कोण आहे? मनसरचं हॉस्टेलचा इथं आहे का? हातवर करा. मुलींचा पाण्याचा प्रश्न मागे निर्माण झाला होता की नाही? आता पाईपलाईन आहे का? तुटली ना काहीतरी, बरोबर आहे का नाही? हे काम त्या वेळेस केलं पाहिजे. आता मनसरच्या मुलींच्या हॉस्टेलच्या संख्येचं प्रमाण अंदाजे किती आहे? किती मुलांची संख्या आहे? 170, म्हणजे जवळजवळ 150-200च्या आसपास. म्हणजे तिथं तुम्हाला आम्हाला गावाकडे, आता मी गावचा उपसरपंच म्हणून मला माहिती आहे, किमान माणसामागे 55 लिटरच्या आसपास, एका पर्सनच्या पाठीमागे 55 लिटर, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 10,000 लिटर पाणी हे रोज त्या ठिकाणी अवेलेबल झालं पाहिजे. तर तुमचं जेवणाचं, स्वच्छतेचं, बाकी सगळ्या याच्यासाठी पाणी पुरलं जातं. मग एवढं 10,000 लिटर ते दिलं जातं का? किती टाक्यात? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास करून मांडल्या पाहिजे आणि ह्या सोयी सुविधा देण्यासाठी इथल्या प्रशासनाची ही नैतिक जबाबदारी. आपण काय फक्त त्याच्यासाठी नाहीये, हे यांचं काम आहे, पण हे कळत नाहीये. शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचं काम, आपल्याला आहार, पोषण आहार म्हणजे योग्य पद्धतीने आपलं पोषण हे झालं पाहिजे, याच्यासाठी आहार देणे गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी ह्या त्यांचं कर्तव्य आहे. आपण कुठेतरी शिक्षण घेतोय, दुर्दैव मला याचं वाटलं आता, शिक्षण घेऊन म्हणजे हे सरकार कसं इथल्या गरिबांनी, आदिवासींनी शिकू नये याच्यासाठी काम करतं, हे जरा समजून घेतलं पाहिजे. आता कुठेतरी आपण शिकायला लागलो, नेटसेट व्हायला लागलो, कुठेतरी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट फार आता 5-10% मुलं शिकायला लागली. अहो नेटसेटला त्यावेळेस काय डिमांड असायची, आता नेटसेट वाली मुलं सुद्धा घरी आहेत आमच्या बरोबरची, जे नेटसेट जॉब नाहीये. एका मुलाची PhD झाली, डॉक्टर झाला. एक जाहिरात निघाली, मुद्दा म्हणून सांगतोय, इथलं सरकार किती आपल्याला शिक्षण आणि रोजगार पासून रोखतंय. त्या नोकरीसाठी जर त्याला जॉब करायचा असेल, जिथे जाहिरात जरी निघाली, पात्रतेनुसार फॉर्म भरला तरी 50 लाख रुपयाची डिमांड होते. किती? मी जबाबदारीने सांगतोय, मी भारताचा नागरिक आहे आणि जबाबदार नागरिक आहे म्हणून सांगतोय की 50 लाख. तुम्ही सांगा, आपण हॉस्टेलच्या सोयी सुविधा, आपल्या समाजाच्या सोयी सुविधा घेऊन कसा तरी आपण सेट नेट PhD करतोय एका बाजूला, आणि त्या शिक्षण झाल्यानंतर जर जॉब साठी, मी जबाबदारी सांगतोय सर, जॉब साठी 50 लाख रुपये द्यायचा असेल तर तो विद्यार्थी करेल काय? इतकी गलिच्छ व्यवस्था हे राज्य सरकार करत आहे. म्हणजे शिकून तिथे गेल्यानंतर रोजगाराचा अवघड आहे, दुसऱ्या बाजूला शिक्षणाचा पण अवघड यांनी करून ठेवलेले. मग हे शिक्षणाचा आपला हक्क असताना सुद्धा, संघटनेचा हक्क असताना सुद्धा, स्वतंत्रपणे आपल्याला अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य असताना सुद्धा इथलं राज्य सरकार आपल्याला गुलामगिरीच्या खाईत ढकलणारं हे जे शासन GR काढतंय, हे GR यांनी रद्द केलं पाहिजे. ही भूमिका घेऊन जर मांजरेचे विद्यार्थी तिथं बसत असेल, आम्ही इथं बसत असेल आणि इथलं सरकार ऐकत असेल, तर तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो, पुढच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा देऊन, इथं महिला असतील, आपल्या त्या महिला कमलताई बोलल्या, इथल्या विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, आम्ही ज्या किसान सभेत काम करतोय, हे शेतकरी उतरून हा जो GR आहे रद्द होत नाही तोपर्यंत लढाई आपण लढली पाहिजे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, लढली पाहिजे की नाही लढली पाहिजे? हे आपल्या हक्कावरती गदा आहे. आणि मला मीडियाच्या मार्फत आदिवासी मंत्र्यांना सांगायचंय की भाऊ, तुम्ही आमच्या स्वातंत्र्याचा आवाज बनून आम्हाला न्याय देण्यासाठी बसलेले आहेत की आम्हाला गुलामगिरीच्या खाली ढकलण्यासाठी बसलेले आहेत? याच्यावर तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. नाही तर पुढच्या काळामध्ये तुमच्या कार्यालयात सुद्धा आम्हाला यावं लागेल.
ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आता या ठिकाणी जे काही विद्यार्थी आलेले आहेत, मी बऱ्यापैकी आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं शिक्षणाच्या संदर्भात, हॉस्टेलच्या संदर्भात, पायाभूत सुविधाच्या संदर्भात, रोजगाराच्या संदर्भात जी वाताहत होताना दिसते, याच्यावर जर कोण मार्ग काढणार असेल तर ती नैतिक जबाबदारी तुमची आणि आमची आहे. गावातले निवडून दिलेले पुढारी, तालुक्यातले निवडून दिलेले पुढारी कसे आहेत, काय आहेत हे मला सांगायची गरज नाही. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून बघताय, बरोबर आहे की नाही? आपला भाव मतदानाचा 300, 400, 500, 1000पर्यंत आहे. आमदाराचा भाव कोटीमध्ये आहे. हे जे लोक आपण निवडून देतो, हे लोक विकलेले आहेत, विकाऊ आहेत. आणि म्हणून या भारत देशाचा नागरिक म्हणून, या भारत देशाचा भूमिपुत्र म्हणून, मी आदिवासी बांधव जे असेल म्हणून, आपण जे काय आदिवासी आहोत, आपण एक भारताचा नागरिक म्हणून ही जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेतलेली आहे. आपण खांद्यावर घेऊया आणि दबाव गटाच्या माध्यमातून जोपर्यंत त्या जे काही विद्यार्थी मृत्युमुखी पडलेले आहेत गडचिरोली मधले सर्पदंशाने, त्यांना न्याय मिळत नाही, शासन जीआर हा रद्द होत नाही, आपल्या हॉस्टेलच्या पायाभूत सुविधा आहेत त्या होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला ही लढाई लढायची आहे. धरणे आंदोलन तुम्ही देऊन दिले, किसान सभा सोबत आहे. एक मुद्दा सांगणार आहे, तो थांबणार आहे. यादे मीडियावाले आहेत म्हणून तो जाणीवपूर्वक सांगतो. गेल्या आमच्या काळापासून तो मुद्दा आम्ही बांधतोय, पण अजून सुद्धा तो मुद्दा तुम्ही मागे घेतला होता आणि तो मुद्दा काही सुटतच नाहीये. म्हणून तुमच्या पद्धतीने जर मांडता आला तर तुम्ही जरा प्रयत्न करा, आम्ही मांडतोय. काय आहे तो मुद्दा? साधारण आपल्या परीक्षा कधी होतात? FY SY TY परीक्षा कधी होतात? मार्च एप्रिलच्या दरम्यान, बरोबर आहे का नाही? रिझल्ट कधी लागतो? आपला रिझल्ट जूनच्या दरम्यान, बरोबर आहे, संभाव्य. आणि ऍडमिशन कधी चालू होतं? ऑगस्ट, बरोबर आहे का नाही? हा जरा फरक समजून घ्या की काय आहे भानगड. मला काय सांगायचं आहे की जर आमचा रिझल्ट जून मध्ये लागत असेल किंवा जी रिझल्टची तारीख असेल आणि रिझल्ट लागल्यानंतर ऍडमिशन चालू होतं, बरोबर आहे का नाही, 8-15 दिवसांनी. जर कॉलेजचं शैक्षणिक वर्षाचं त्या वर्षाचं थोडं मागं पुढं असेल, 11वी 12वीचं थोडं लवकर होता, कॉलेजचं थोडं मागं पुढं असू शकतं, परंतु ज्या वेळेस शैक्षणिक वर्षाचं ऍडमिशन चालू होतं, बरोबर आहे का नाही, त्याच्या महिना, 1 महिना, 2 महिना गेल्यानंतर हॉस्टेलचं ऍडमिशन चालू होतं. मी बोले जर चुकीचं असेल तर सांगा. हा म्हणजे आम्ही होतो तेव्हापासून आम्ही सांगतो आदिवासी विकास विभागाला की शाळेचं ऍडमिशन चालू झालं का हॉस्टेलचं ऍडमिशन चालू करा, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुमच्या ऍडमिशनची साधारण 15-20 दिवसाची प्रक्रिया आहे. तुमचं ऍडमिशन शाळेचं निश्चित झालं का इकडे हॉस्टेलचं पण ऍडमिशन निश्चित झालं पाहिजे, हे आम्ही तेव्हापासून सांगतोय. परंतु अजून ती काही प्रक्रिया आदिवासी विभागाला दुरुस्त करता आली नाही. म्हणून मी हे आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून हे आदिवासी विकास विभागाला आम्ही एक सांगतोय, ऍडमिशनचा काळ आता चालू आहे, आता काही मुलांची लिस्ट लागते, काही लोकांची लागलेली आहे, बरोबर आहे की नाही? आणि आमच्या हे मला केव्हा माहिती झालं, आमच्याकडचीच एक मुलगी 11वीला आहे, तिचं हॉस्टेलला ऍडमिशन नंबर अजून लागला नाही आणि मात्र महिनाभरच कॉलेजचं ऍडमिशन झालेलं आहे आणि महिनाभर तिचा बुडालेला आहे. या पद्धतीने आदिवासी विकास विभाग दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे आपल्या आदिवासी बांधवांना शिक्षणापासून रोखतोय. आणि म्हणून ज्या वेळेस शैक्षणिक वर्षाचं म्हणजे त्या शैक्षणिक वर्षाचं 11वीचं असेल, FYचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनचं असेल, त्या वर्षाचं ते शैक्षणिक वर्षाचं ज्यावेळेस ऍडमिशन होतं त्याच वेळेस हॉस्टेलचं सुद्धा ऍडमिशन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? झालं पाहिजे की नाही? तरच तर आपण शिक्षणामध्ये पुढे जाऊ, मुलं कमी पडणार नाही आणि आपलं ऍडमिशन झालं पाहिजे. ही सुद्धा मागणी अजेंड्यावर नसेल तर घ्या आणि पुढच्या वेळेस आपण आता तर लढाई लढूच, पण पुढच्या वेळेस मात्र आपल्याला याच्याशी 2 हात करावे लागतील, त्याच्याशिवाय हे विभाग सुधारणार नाही. म्हणून मला सगळं सांगायचंय की आपण आपल्या हक्कासाठी
जबाबदार एक नागरिक म्हणून या ठिकाणी आलेला आहात. आपले प्रश्न रास्त आहेत, प्रश्न आपले आहेत. जर कोणी वाकड्या नजरेने करत असेल, कोणी थट्टा करत असेल, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण कोणी जर धमकावत असेल तर पालक या नात्याने सांगतो की आम्हाला फोन करा. जरूर सांगता त्याला धमकावायचं पालक म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने बघतो. आमचा विद्यार्थी हक्कासाठी न्यायासाठी जर संघटित होत असेल आणि भांडत असेल तर आम्हाला साम दाम दंड भेद करून त्याच्यावर जर कोणी प्रयोग करत असेल तर त्याचा फोन जर कोणी असा प्रयोग जर केला तर त्याच्यासाठी आम्हाला फोन करा, किसान सभेला फोन करा. पालक म्हणून ती जबाबदारी झुटकारून लावण्याचं काम या ठिकाणी करू एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. या आंदोलनाला आपण जाहीर पाठिंबा आहे. जर हे प्रशासन जागे झालं नाही तर किसान सभा सुद्धा रस्त्यावर पुढच्या काळात येईल. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.